सो नेचर ऑफ CX बॉन्ड कंप्लीटेड। नेचर ऑफ CX बॉन्ड में क्या स्टडी किया अपन? वन लोन पेयर ऑफ हैलोजन आइटम interact with 6 pi electrons of benzene ring to form extended conjugated system of pi orbital। लास्ट क्लास में हो गया पूरा ये। ओके राइट, नेक्स्ट अभी नेक्स्ट प्रिपरेशन लगाओ हेडिंग। प्रिपरेशन ऑफ aryl halide। preparation of aryl halide। preparation of aryl halide। okay, there are two methods for the preparation of aryl halide। important है, दोनों साइड पण important है था। there are two methods for the preparation of aryl halide। first one by electrophilic substitution reaction। by electrophilic substitution reaction। और दूसरा from डाइजो कंपाउंड। डाइजो कंपाउंड से आपको बनाना है। डाइजो कंपाउंड याद रखो। डाइनो मतलब डाइजो कंपाउंड। व्हाट इज डाइजो कंपाउंड? पहला डाइजो कंपाउंड किससे बोलते हैं ये मालूम होना, और उससे आपको aryl halide प्रिपेयर करना है। तो बाय यूजिंग सैंडमेयर रिएक्शन। सैंडमेयर रिएक्शन। डाइजो कंपाउंड फॉर्मेशन इज नॉट सैंडमेयर रिएक्शन, मैं आपको बताऊंगा आगे में। मतलब aryl halide प्रिपरेशन के लिए दो मेथड अपन यूज कर सकते हो। एक मेथड इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन यूज करके aryl halide प्रिपेयर कर सकते हो, और दूसरा डाइजो कंपाउंड से aryl halide बना सकते हो। क्लियर है स्टूडेंट? ओके, यस सर। there are two methods for the preparation of aryl halide। one is by using electrophilic substitution reactions and second one is from diazo compound। okay, so let's start electrophilic substitution reaction। so number one, by using electrophilic substitution reactions, ESR electrophilic substitution reactions। so what is electrophilic substitution reactions? मतलब सब्स्टिट्यूशन बोले तो आपको पता है कि one atom is replaced by another atom और one atom is replaced by another atom is known as substitution reaction। but electrophilic तो सब्स्टिट्यूशन आपको मालूम है, आपको पता है सब्स्टिट्यूशन रिएक्शंस आर जनरली 3 टाइप्स के होते हैं। एक है इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस और दूसरा है न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस, दूसरा है फ्री रेडिकल सब्स्टिट्यूशन रिएक्शंस। There are 3 types of substitution reaction: electrophilic substitution, nucleophilic substitution और free radical substitution reaction। अगर कोई रिएक्शन इलेक्ट्रोफाइल अटैक्स, मतलब किसी भी रिएक्शन में अगर एक इलेक्ट्रोफाइल की जगह दूसरा इलेक्ट्रोफाइल अगर एक्सचेंज होता है, the one electrophile is replaced by another electrophile, तो इसको इलेक्ट्रोफिलिक बोलने का। और किसी भी रिएक्शन में एक न्यूक्लियोफाइल की जगह दूसरा न्यूक्लियोफाइल आता है, मतलब एक न्यूक्लियोफाइल दूसरे न्यूक्लियोफाइल से अगर रिप्लेस होता है तो NSR, और एक फ्री रेडिकल दूसरे फ्री रेडिकल को अगर रिप्लेस करता है समझो, वैसे रिएक्शन को फ्री रेडिकल सब्स्टिट्यूशन रिएक्शन बोलते हैं। ओके, क्लियर है ना? तो पहला स्टेटमेंट लिखो, ESR मींस व्हाट? जनरल है, सबको पता है। द reaction in which one electrophile is replaced by another electrophile is called ESR।
The reaction in which one electrophile is replaced by another electrophile is known as electrophilic substitution reactions. For example के लिए अब देखो यहाँ पर E plus X है प्लस E प्लस, देखो अगर यहाँ से कोई X बोले तो हाइड्रोजन है, सिंपल बता रहा हूँ मैं, कुछ भी हो सकता। अगर X की जगह X अगर यहाँ से निकलता है प्लस के फॉर्म में, तो दूसरा भी प्लस के फॉर्म में ही जा रहा है वहां पे, तो RE फॉर्म हो गया, प्लस X भी कौन से फॉर्म में निकला, प्लस। मतलब देखो एक जनरल रिएक्शन है ये, जनरल मैंने जनरल रिप्रेजेंटेशन लिया आपको समझने के लिए। मतलब किसी भी रिएक्शन में एक एटम या ग्रुप ऑफ एटम इलेक्ट्रोफाइल के फॉर्म में रिप्लेस होता है दूसरे इलेक्ट्रोफाइल से। अगर ऐसे रिएक्शन को अपन क्या बोलते हो, ESR, इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शंस। ओके, तो ये होगा जस्ट डेफिनेशन इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन। चांगला आहे का सांगायलो? हा, तर आपण एक एग्जांपल घेऊनच करू का? जनरली benzene and electron donating group having benzene undergo ESR। समझो पॉइंट को समझो, ESR बेंजीन या फिर बेंजीन को अगर EDG ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप अगर अटैच है, तो वैसे कंपाउंड भी कौन से रिएक्शन देते हैं, ESR। फॉर एग्जांपल अभी देखो बेंजीन हो गया, बेंजीन तो ESR देता है, और बेंजीन के ऊपर अगर ग्रुप तो कोई भी रह सकता, बट कौन से ग्रुप होना चाहिए यहाँ पे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप। और इसको आप क्या बोलते हो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप को हर एक नाम क्या है, आर्थो पैरा डायरेक्टिंग ग्रुप है कि नहीं रे, डायरेक्टिंग ग्रुप, आर्थो पैरा डायरेक्टिंग ग्रुप। नाम में याद रखो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, आर्थो पैरा डायरेक्टिंग ग्रुप, और इसको आप और एक नाम दे सकते हो, रिंग एक्टिवेटिंग ग्रुप, रिंग एक्टिवेटिंग ग्रुप। 2 words, yes, राइट आहे, क्लियर आहे, मी सांगितलेलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप। अगर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बोले तो क्या, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणलं तर जो बेंजीन रिंग है ना, अभी समझो ये बेंजीन रिंग है, अगर यहाँ पे X अटैच है, तो ये जो X है, जो भी ग्रुप होगा वो अगर अपने लोन पर आप इलेक्ट्रॉन्स बेंजीन को डोनेट करता है, रिंग को डोनेट करता है, तो ऐसे ग्रुप को क्या बोलते हो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप। इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप 11वी मध्ये शिकवलं होतं मी तुम्हाला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, एरोमेटिक कंपाउंड में पढ़ाया था थोड़ा, शायद आपको याद है या नहीं। इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप माहित आहे ना, हे बघ इकडे एक सांगायला सिंपल ट्रिक आहे याला आठवण ठेवायला, सिंपल ट्रिक। आता एग्जांपल साठी तुम्ही इथं OH ग्रुपच घ्या ना, आता सपोज बेंजीनला OH ग्रुप अटॅच आहे समजा, असं चांगलं आहे का? तुम्हाला एक की पॉइंट सांगायलो की बेंजीनला OH ग्रुप अटॅच आहे, तर मग आता बेंजीनला जे बी ग्रुप अटॅच आहे त्याच्यावर एटलीस्ट एक लोन पेर तर राहावं, एक लोन पेर फ्री राहावं। तर ऑक्सिजनच्या व्हॅलेन्सी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 आहेत। ऑक्सिजनच्या व्हॅलेन्सी सेल मध्ये 6, तर 2 बॉन्ड फॉर्म केलं, एक हायड्रोजन सोबत आणि एक रिंग, किती लोन पेर झाले, 2 लोन पेर अवेलेबल आहेत, है ना? तर मग हे बॉन्ड इकडे ट्रान्सफर झाला तर हे इकडे ट्रान्सफर होणारच, रेझोनन्स आहे ना, रेझोनन्सचे रूल माहित आहेत ना तुम्हाला, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड प्लस, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड मायनस, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, लोन पेर, असं असेल तर तिथे काय पॉसिबल आहे रे, लोन पेर, रेझोनन्स पॉसिबल आहे ना।
हे कंडिशन अगर कुठं बी असेल, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड प्लस, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड मायनस, हा हे अगर कंडिशन कुठं असेल तर तिथे डेफिनेट काय पॉसिबल आहे, रेझोनन्स पॉसिबल आहे. ओके, मी सांगलं तितकं समजलं का रे? हो सर. ओके, हो सर. काय नाही, इझी मेथड मध्ये घ्यायलो. तुम्हाला ESR शिकवायचंय, मला ESR समजून सांगायचंय. तर ESR साठी मी काय केलो, आधी ESR म्हणजे काय सांगितलं, आणि ESR मध्ये कोणते कंपाऊंड ESR देणार, बेंझिन आणि बेंझिन वर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तरच ते ESR देणार ना, है की नाही? मग आता तुम्हाला डाऊट आला, सर बेंझिन तर ओके, बेंझिन आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, बेंझिन म्हणजे काय नाही, ओनली बेंझिनच आहे C6H6, पण बेंझिन वर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपला कसं आम्ही आयडेंटिफाय करावं? म्हणजे बेंझिन वर जे ग्रुप राहील ना, आता समजा इथं ग्रुप आहे X म्हणायचं, कोणतं तरी एक ग्रुप आहे, सबस्टिट्यूशन आहे. सर ते सबस्टिट्यूशन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे की मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, आम्ही कसं आयडेंटिफाय करावं सर? ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ESR फास्ट होते, समजायला? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, ग्रुप ते म्हणजे बेंझिनला जे ग्रुप अटॅच आहे ते ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर ESR तिथं फास्ट होते. आणि कोण्या पोझिशन होते ते बी माहिती आहे तुम्हाला, आर्थो आणि पॅरा पोझिशन होतो. त्याला रिझन आहे, तुम्ही बघा नेचर ऑफ CX बॉन्ड शिकवलो, त्याच्यामध्ये रेझोनन्स झालं की नाही बघा. पॉझिटिव्ह चार्ज कुठं कुठं आलं तुम्हाला माहिती आहे ना? सांगा बरं एक बार. नेचर ऑफ CX बॉन्ड मध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिलो ना मी तुम्हाला 1 2 3 4 5 चे, तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, सॉरी निगेटिव्ह चार्ज कुठं कुठं डिलोकलाइज झाला, कोणत्या कोणत्या पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज आलं सांगा बरं? काल आपण एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर दिली होती, ऑर्थो पॅरा. हा ऑर्थो पॅरा. हे बघा, ऑर्थो पॅरा. राईट. हे बघ, इथं एक निगेटिव्ह चार्ज आलं होतं एका स्ट्रक्चर मध्ये, एका स्ट्रक्चर मध्ये एक दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये इथं आलं होतं, हे बघा इथं, आणि तिसऱ्या एका स्ट्रक्चर मध्ये, चौथ्या स्ट्रक्चर मध्ये इथं आलं होतं. म्हणजे हे दोन आर्थो पोझिशन आहेत, हे पॅरा पोझिशन आहे. म्हणजे कधी बी आठवण ठेवा, सांगायलो इलेक्ट्रॉन बेंझिनला जे ग्रुप अटॅच राहील ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर निगेटिव्ह चार्ज कधी बी आर्थो आणि पॅरावरच इन्क्रीज होते. म्हणून इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आर्थो आणि पॅरावरच होतात. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि हे प्रत्येक ह्याला अप्लाय होते. बरं सांगायला, अल्किल हॅलाइड, आरिल हॅलाइडला अप्लाय होते, फिनॉलला अप्लाय होते, हा ॲनिलीनला अप्लाय होते. असे खूप काय आहेत केसेस. तर एक एक एक्झाम्पल घेऊ, टाइम वेस्ट न करता. बघा आता एक्झाम्पल साठी मी तुम्हाला इथं बेंझिन घेतलं, हा चांगला आहे का बेंझिन, आणि बेंझिनला मी क्लोरिनेशन करायला, क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, हा क्लोरिनेशन म्हणा, ब्रोमिनेशन म्हणा, इन प्रेझेन्स ऑफ लिव्हिस ऍसिड, इन प्रेझेन्स ऑफ लिव्हिस ऍसिड. म्हणजे तुम्हाला माहित आहे लिव्हिस ऍसिड FeCl3 राहू शकते, AlCl3. हा राईट राईट, AlCl3. हे बेंझिन झालं, चांगलं आहे का? हे रिएक्शन आहे आपलं. हाँ, तो अभी क्या करो, हे दोन इथून एक कुठून बी एका कार्बन, एक हायड्रोजन आहे ना, एक हायड्रोजनला काढून टाका आणि त्याच्या जागी Cl ला नाही. जस्ट रिएक्शन सांगायला. सपोज तुम्ही जिथून हायड्रोजन काढले ना त्याच कार्बनवर कुणाला न्यायचं, Cl ला नेले, आणि प्लस काय काढून टाकले, HCl काढून टाकले, राईट. सो मेकॅनिझम बघा, सिंपल आहे. एक मेकॅनिझम ऐकून घ्या, तुम्हाला प्रत्येक मेकॅनिझम येते. आणि इकडे आहे का, ओनली रिएक्शनला रटल्यानं रिएक्शन्स येत नाहीत. बरं प्रॅक्टिस करावं लागते मेकॅनिझमला. प्रॅक्टिस केलं तरच रिएक्शन माइंड मध्ये बसते, लाईफ मध्ये विसरत नाही कधी, राईट. काय नाही, बेंझिनवर म्हणजे बेंझिनवर ESR, ओनली बेंझिनची गोष्ट करायला आपण. चांगला आठवण ठेवा, मी ओनली बेंझिनची गोष्ट करायलो. बेंझिनवर नंबरिंग देऊ शकता का आपण? नाही देऊ शकत. आणि बेंझिन मध्ये आर्थो पॅरा पोझिशन आयडेंटिफाय होऊ शकते का? नाही होऊ शकत. नाही. त्याच्यासाठी ओनली बेंझिन दिला तुम्हाला, ओनली बेंझिन दिला आणि त्याला क्लोरिनेशन करा, ब्रोमिनेशन करा म्हणलं तर कोण्या बी एका कार्बनहून हायड्रोजनला रिप्लेस करा आणि त्याच्या जागी Cl ला आणून टाका, राईट. ओके, हे झालं तुमचं क्लोरोबेंझिन फॉर्म झालं. हे बघा
क्लोरोबेन्झीन फॉर्म झाला, राईट. तो आता काय करा माहित आहे, क्लोरोबेन्झीन फॉर्म झाला तर एक आपण काय करूता, मेकॅनिझम करूता याचा, म्हणजे हे रिएक्शन 3 स्टेप मध्ये कंप्लीट होते. सो मेकॅनिझम स्टेप 1 माहित असेल तर सांगा कुणाला. स्टेप 1 फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. हा राईट, व्हेरी गुड. फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, राईट. फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. सो आता बघा हे फर्स्ट स्टेप मध्ये काय होते म्हणत, Cl आणि हे Cl, हे बघ हे Cl2 दिसायला ना, हा, आणि हे लिव्हिस ऍसिड AlCl3 घ्या की FeCl3 घ्या, कोणतं बी घ्या. सपोज AlCl3 घेतलं समजा आम्ही, हे AlCl3 हे लिव्हिस ऍसिड आहे. लिव्हिस ऍसिड म्हणजे माहित आहे ना, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे. तर हे बघा इथून काय होते, हे AlCl3 इथून हे एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनचा, दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन हे AlCl3 निघून जाते. तर मग इथे काय फॉर्म झालं, Cl प्लस फॉर्म झालं आणि रिमूव्ह काय झालं, AlCl AlCl4 minus. मायनस. आता हे काय म्हणून ऍक्ट होते रे, Lewis base. हा राईट, लिव्हिस बेस. ओके, व्हेरी गुड. तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता, स्टेप 2 मध्ये बघा, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन. हा, तर हे इलेक्ट्रोफाइल आहे. आता हे इलेक्ट्रोफाइल आहे. आता हे इलेक्ट्रोफाइल तर झालं, CCl मध्ये हेट्रोलायसिस होऊन इन प्रेझेन्स ऑफ लिव्हिस ऍसिड हेट्रोलायसिस होऊन इलेक्ट्रोफाइल फॉर्म झालं. मग हे इलेक्ट्रोफाइल जाऊन कुणावर अटॅक होते, आता बेन्झीनवर अटॅक होते. तर त्याला फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स बी म्हणू शकतो आपण. फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स, और तुम्हाला तसं म्हणायचं असेल, तुम्ही जसं म्हणाले तसंही म्हणा, अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन कुणावर, बेन्झीन. राईट, बेन्झीनवर. ओके. तर मग आता काय होते बघा, आता बघा, हे बघा चांगलं आहे का बरं, त्याला रिपीट बघा आणि सांगायलो, सर माझ्या ऑनलाईन व्हायना आलं, हे व्हायना आलं, मी सांगायलो एक्झाम कॅन्सल होणं हे सर्वात मोठं प्रॉब्लेम तुम्हालाच आहे. आता चांगलं वाटते, नंतर फ्युचर मध्ये प्रॉब्लेम येते बरं, सांगायलो. हे बघा हे Cl प्लस स्टडी करा, ऍडव्हान्टेज घ्या, सांगायलो, वेस्ट करू नका टाइम. लॉकडाऊन आहे, काय नाही म्हणून वेस्ट करू नका. लाईफ मध्ये एवढा चांगला टाइम कधी भेटत नाही बरं, सांगायलो. हे बेन्झीन आहे. आता हे बेन्झीन मध्ये हे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, हे डिलोकलायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात, माहित आहे आपल्याला. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, रेझोनन्स आहे ना रे. रेझोनन्स असल्यामुळे हे पाय बॉन्ड डिलोकलायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होते. तर तुम्ही एक साइड ट्रान्सफर करून द्या ना, कुठे बी एक साइड. सपोज मी इकडे ट्रान्सफर केलो तर इथं निगेटिव्ह चार्ज येते आणि ह्या कार्बनवर कोणता चार्ज येते, प्लस. तर मग हे इलेक्ट्रोफाइल वर प्लस चार्ज आहे, तर हे कुठं जाऊन अटॅक होणार, ज्या कार्बन मायनस आला तिथंच अटॅक होणार ना, राईट. Yes. काय करू यायला आता, असं ह्या कार्बनवर मायनस होतं तर इथं काय करू, आपण एक Cl अटॅच करून देऊ, राईट. बाकीच्या बाय बॉन्डला आपण काय छेडछाड केलीच नाही. तर हे इथं कोणता चार्ज आहे, प्लस. तर आता इथं प्लस आहे, तर हे सिग्मा कॉम्प्लेक्सचं मिनिंग काय माहित आहे, इथं प्लस आहे ना ऑर्थो पोझिशन वर, तर हे पाय बॉन्ड इकडे ट्रान्सफर झाला तर इथं पॅरावर प्लस येते. मग हे पाय बॉन्ड इकडे ट्रान्सफर झालं तर इथं प्लस येते, म्हणजे हे रेझोनन्स होत राहते. ते पॉझिटिव्ह चार्ज डिलोकलायझेशन होते इकडं, हे इकडं असं डिलोकलायझेशन होते. तर त्याला आपण शॉर्टली असं लिहून घेऊता, म्हणजे हे पॉझिटिव्ह चार्ज एका जागी नाही राहत तिथं. इथं Cl आहे, तर हे पॉझिटिव्ह चार्ज पूर्ण रिंग मध्ये फिरत राहते, असं त्याच्यासाठी ह्याला असं म्हणून द्यायचं, सिग्मा कॉम्प्लेक्स. ओके, ओके ना. Yes, sir. दोन स्टेप झाले. पहिला स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, दूसरा स्टेप फॉर्मेशन ऑफ सिग्मा कॉम्प्लेक्स और अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऑन बेन्झीन रिंग. दोन झाले. लास्ट स्टेप आता काय, रिमूवल ऑफ H+ फ्रॉम बेन्झीन. राइट, रिमूवल ऑफ H+ फ्रॉम बेन्झीन. ओके. थर्ड स्टेप, अब जहां पे Cl आया, म्हणजे ज्या कार्बन वर Cl आला ना, तिथूनच आपल्याला काय काढायचे रे, H काढावं लागते की नाही, कारण त्या कार्बन वर Cl आलं
इथं कोणता चार्ज आहे? प्लस आहे. आता हे जे कंपाऊंड दिसायला तुम्हाला हे त्याची हे एरोमॅटिक कंपाऊंड आहे का? नाही, नाही ना. मग बेंझिन आपली एरोमॅटिसिटी लॉस झालं तर बेंझिन आपली एरोमॅटिसिटी वापस आणण्यासाठी इथून इथे एक हायड्रोजन आहे ना. अरे आपला कन्सेप्टच काय, जिथं Cl आला तिथून H निघावना आहे की नाही. तर मग आता Yes. यासाठी पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला लिव्हिस बेस रिलीज झाला होता ना, AlCl4- आहे की नाही, लिव्हिस बेस. तर हे काय करणार, इथून Cl ला सोडून देणार कोण्या फॉर्म मध्ये? मायनस, म्हणजे इथून Cl मायनस निघणार, राईट. बेंझिन काय करणार, एरोमॅटिसिटी आपली एरोमॅटिसिटी वापस घेण्यासाठी हे बघ, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स या बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, एक कार्बनचा आणि एक हायड्रोजनचा. हे दोन्ही इलेक्ट्रॉन इथे ट्रान्सफर होते, इथून काय निघायला? H+ निघलं ना. ते H+ कुणासोबत कंबाईन होते? Cl- सोबत. तर मग आता काय आलं बघा इकडं, यहाँ पे Cl कॉन्स्टंट झाला, राईट. इथं हे 2 इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाल्यामुळे इथं डबल बॉन्ड आलं, इथं डबल बॉन्ड, इथं तसंच आहे. प्लस निघलं काय, ये वाला H+ और ये Cl- HCl, आणि इथून AlCl4- मधून Cl- निघलं, इथं बॅलन्स काय राहिला? AlCl3. Cl3, राईट. दिस इज क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिन क्लिअर आहे ना. आता बेन्झिनचं क्लिअर झालं, बेन्झिनचं क्लिअर झालं ना, राईट. तसंच तुम्हाला आता सपोज ब्रोमिनेशन बघा, एक बार रिपीट सांगायलोच, काय नाही, सिंपल आहे. सर्वजण आठवण ठेवा, हे रिएक्शन आहे. हे बघा, हे बेन्झिनला क्लोरीन सोबत ट्रीटमेंट करायला इन प्रेझेन्स ऑफ FeCl3 और AlCl3 तर काय फॉर्म झाला? क्लोरोबेन्झिन. तर बेन्झिन मध्ये ओनली बेन्झिन वर कोणतंच पोझिशन आपण आयडेंटिफाय करू शकणार, नंबरिंग देऊ शकणार. त्यासाठी बेन्झिन मधून एक हायड्रोजनला कोणत्याही पोझिशनवरून रिप्लेस करा बाय Cl और Br इन प्रेझेन्स ऑफ लिव्हिक ऍसिड, तर क्लोरोबेन्झिन फॉर्म होते, एकच प्रोडक्ट फॉर्म होते अजून. तर हे रिएक्शन जे आहे ते 3 स्टेप मध्ये होते. पहिलं स्टेप फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल, म्हणजे हे हॅलोजन्स आणि लिव्हिक ऍसिड मध्ये रिएक्शन होऊन इलेक्ट्रोफाइल फॉर्म होते. म्हणजे याला आपण अशा, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा काय म्हणले आपण, एक इलेक्ट्रोफाइल दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला रिप्लेस झाला तरच ESR म्हणतो ना. तर बघा, पहिल्या स्टेप मध्ये हे इलेक्ट्रोफाइल फॉर्म झालं, सेकंड स्टेप मध्ये इलेक्ट्रोफाइल अटॅक झालं, आणि थर्ड स्टेप मध्ये हे इलेक्ट्रोफाइल जिथं अटॅच झालं त्याच कार्बन हायड्रोजन H+ च्या फॉर्म मध्ये बाहेर गेलं. म्हणजे एक इलेक्ट्रोफाइल दुसऱ्या इलेक्ट्रोफाइलला रिप्लेस केल्यासारखंच झालं ना. म्हणून हे रिएक्शन कोणतं आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. क्लिअर आहे ना आता? Yes, sir. ओके. हो सर. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट सेम, अगर तुम्हाला कोणी विचारलं हे क्लोरिनेशन झालं, सर ब्रोमिनेशन करा म्हणलं तर काय करायचं? बेन्झिन घ्यायचं आणि ब्रोमिन सोबत ट्रीटमेंट करायचं इन प्रेझेन्स ऑफ AlBr3, Anhydrous नहीं तो फिर FeBr3 लो, हीट करो, बस. Bromobenzene. राइट, ब्रोमोबेंजीन आलं. ओके. अब क्वेश्चन ये नहीं है बेंजीन का, क्वेश्चन है सपोज बेंजीन के ऊपर अगर मिथाइल ग्रुप है तो, सपोज अभी इसकी बात सब्स्टिट्यूशन है और अपन इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन कर रहे, तर मला सांगा आता, तुम्हाला 2 आन्सर येतात, म्हणजे दोन पॉसिबिलिटीज आहेत. आराम से सुनो, म्हणजे चांगला आहे का? ज्याला समजत नाही त्याला समजून देतो, क्लिअरली समजून देतो. बघा, हे सबस्टिट्यूशन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याला नंबर देतो, 1 2 3 4 5 6. आता हे इलेक्ट्रोफाइल आहे आपलं, इलेक्ट्रोफाइल चांगला आहे का? थोडं शांत राहा, 1-5 मिनिटं, याच्यामध्ये क्लिअर होते कॉन्सेप्ट तुमचं. आता बेन्झिन वर 1 2 3 4 5 6 मी नंबरिंग दिलो आणि देता बी येते बघ ह्या कंपाऊंड, कारण बेन्झिन नाहीये, बेन्झिन वर एक सबस्टिट्यूशन. Monosubstituted benzene. हा, राईट. तर बेन्झिन वर एक सबस्टिट्यूशन असल्यामुळे सबस्टिट्यूशन ज्या कार्बनला अटॅच आहे तिथूनच नंबरिंग द्यायचं. तर मग आता बघा 1 2 3 4 5 6 मी नंबरिंग दिलो. तर आपल्याला इथं बघा, आता हे इलेक्ट्रोफाइल आहे ना, ते कुठं कुठं जाऊ शकते माहित आहे?
2,6 वर जाऊ शकते आणि 4 वर जाऊ शकते आणि 3,5 वर बी जाऊ शकते. चांगला आहे का? इलेक्ट्रोफाइल हे इलेक्ट्रोफाइल जे आहे ना 1 2 3 4 5 6 इकडे आहे का सिंपल मध्ये सांगायला हे इलेक्ट्रोफाइल आता कुठे कुठे जाऊ शकते 2,6,4 आणि 3,5 पोझिशन वर जाऊ शकते. चांगला आहे का? म्हणजे हे जे आहे ना हे ऍक्टर आहे. आता असं समजा तुम्ही हे ऍक्टर आहे. आता हे ऍक्टर आहे इलेक्ट्रोफाइल इज अ ऍक्टर. आता हे ऍक्टर आहे हे कसं ऍक्ट करावं काय नाही हे स्वतः डिसाइड नाही करत. की बघ हे जे आहे सबस्टिट्यूशन इट इज अन डायरेक्टर. चांगला आहे का? हे आहे डायरेक्टर. सबस्टिट्यूशन कोण आहे? डायरेक्टर आणि इलेक्ट्रोफाइल कोण आहे? ऍक्टर. म्हणजे डायरेक्टर जसं डायरेक्ट केलं तसं ऍक्टरला ऍक्ट करावं लागते. क्लिअर? तर मग आता तुम्हाला समजायचं आहे की हे जे डायरेक्टर आहे हे 2 टाईपचे डायरेक्टर राहतात. आर्थो पॅरा डायरेक्टर आणि मेटा डायरेक्टर. सपोज आपल्याला दिलेला डायरेक्टर म्हणजे बेंझिनवर जे सबस्टिट्यूशन आहे ते आर्थो पॅरा डायरेक्टर असेल तर इलेक्ट्रोफाइलला आर्थो पॅरावरच पाठवणार. आणि आपल्या बेंझिनवर जे सबस्टिट्यूशन आहे ते मेटा डायरेक्टर ग्रुप असेल तर येणाऱ्या जे इलेक्ट्रोफाइल आहे त्याला मेटा पोझिशन वरच पाठवणार. क्लिअर आहे की नाही मी सांगितलेलं? Yes, sir. म्हणजे बेंझिनवर जे सबस्टिट्यूशन आहे ना ते डायरेक्टर आहे आणि आपलं जे इलेक्ट्रोफाइल आहे ते ऍक्टर आहे. कधी बी आता आपण मूवी मध्ये बघतो की डायरेक्टर जसं डायरेक्ट कर म्हणलं तसं ऍक्टरला ऍक्ट करावं लागते. सेम तसंच बेंझिनवर जे ग्रुप आहे बेंझिनवर जे सबस्टिट्यूशन आहे ते सबस्टिट्यूशन डिसाइड करणार की येणारा जे इलेक्ट्रोफाइल है ते कुठे जाओ. क्लियर है? समझ में आ गया? मतलब बेंजीन के ऊपर जो ग्रुप है जो सब्स्टिट्यूशन है वही डिसाइड करेगा कि जो आने वाला इलेक्ट्रोफाइल है वो कहाँ पे जाना. अगर बेंजीन के ऊपर जो सब्स्टिट्यूशन है बेंजीन के ऊपर अगर जो सब्स्टिट्यूशन है वो अगर आर्थो पैरा डायरेक्टर है तो इनकमिंग इलेक्ट्रोफाइल को आर्थो पैरा डायरेक्टर पे ही भेजेगा. और बेंजीन के ऊपर जो सब्स्टिट्यूशन है वो मेटा डायरेक्टिंग सब्स्टिट्यूशन है तो इनकमिंग इलेक्ट्रोफाइल को मेटा पोजीशन पे ही भेजेगा. स्पीकर ऑफ करा रे कुणाचा आहे तो. ओके राईट समजलं आता. क्लिअर? काय नाही. सो आर्थो पॅरा डायरेक्टर असेल तर इलेक्ट्रोफाइलला कुठं पाठवणार ते आर्थो आणि पॅरा पोझिशन. मेटा डायरेक्टिंग ग्रुप असेल तर इलेक्ट्रोफाइलला कुठं पाठवणार? मेटा पोझिशन वर पाठवणार. तर तुम्हाला मी नोट्स मध्ये एक लिस्ट दिलेली आहे बघा. आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप कोणते कोणते आहेत मेटा कोणते आहेत असं क्लिअरली दिलं. नोट्स लिहायले ना? हो सर. बघा आता एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगतो. आता एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. सपोज आता आणि एक आठवण ठेवा ऑल अल्काइल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप. ऑल अल्काइल ग्रुप्स मिथाइल इथाइल अल्काइल ग्रुप्स आहेत म्हणजे ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सर ह्याच्यावर लोन पेअर तर नाही ना? म्हणजे बेंझिनला जे कार्बन अटॅच आहे त्याच्यावर लोन पेअर नाही मग कसं ते डोनेट करेल? हायपर कॉन्जुगेशन नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर ना ते डोनेटिंग ग्रुप म्हणून ऍक्ट होते. तर मग आता तुम्हाला मी सांगून द्यालो ना मिथाइल ग्रुप कोणता ग्रुप आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. म्हणजे कोणतं? आर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. आणि आपण काय करायले ह्याला टोलिन बी म्हणतो आपण. टोलिन और मिथाइल बेंझिन दोन्ही नाव देतो तुम्हाला. मिथाइल बेंझिन बी म्हणू शकता याला आणि याला टोलिन पण म्हणू शकता. टोलिन और मिथाइल बेंझिनला काय करायला आपण? क्लोरीन सोबत ट्रीटमेंट करायला. सेम क्वेश्चन इन प्रेझन्स ऑफ AlCl3. तर आता मला सांगा हे जे Cl आहे तुम्हाला तर माहित आहे पहिल्या स्टेप मध्ये Cl मध्ये इन प्रेझन्स ऑफ AlCl
CH3 काय फॉर्म होते, Cl प्लस इलेक्ट्रोफाईल फॉर्म होते की नाही. हा, आता हे जी इलेक्ट्रोफाईल आहे ते कुठे जाते सांगा लवकर 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 सांगा रे. आता झालं ना. ऑर्थो पैरा. हा, ऑर्थो पॅरा. कन्फ्यूज राहूच नको आता. बेंझिन Yes, वर yes. जे सबस्टिट्यूशन आहे ते ग्रुप कोणता आहे बघा, EDG ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल, तर त्या ग्रुप कधी बी येणाऱ्या ज्या इलेक्ट्रोफाईल आहे त्याला आर्थो आणि पॅरावरच पाठवते रे. तर मग आता ते Cl ला कुठं कुठं घेऊन जाऊत आपण, म्हणजे 50% चान्सेस, म्हणजे काही चान्सेस आर्थो पोझिशन वर यायचे चान्सेस आहेत आणि काही चान्सेस कुठं पैरा. प्यारा राईट. इथं सॉरी, इथं CH3 आहे, इथं पण CH3. हा, पॅरावर घेऊन गेले. राईट राईट. आता हे असे म्हणजे आपल्याला सर हे दोन कसं आले, तुम्ही तर स्टार्टिंगला एकच रिंग घेतली, इकडे दोन रिंग कसं काय दाखवायले, बॅलन्स व्हायला आलं, तसं राहत नाही बरं सांगायलो. मी तुम्हाला कन्सेप्ट शिकवायलो. इथून जे इलेक्ट्रोफाईल फॉर्म झालं ना, हे इलेक्ट्रोफाईल आर्थो पोझिशन वर बी जायचे चान्सेस आहेत आणि पॅरा पोझिशन वर पण जायचे चान्सेस आहेत. मेटावर जायचे चान्सेस नाहीत. मेटावर जातच नाही ते, कारण त्याच्यापाशी प्लेस आहे आणि मेटावर निगेटिव्ह चार्ज येतच नाही. तुम्ही ह्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढून बघले तर आर्थो आणि पॅरावरच निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होते. म्हणून म्हणजे तुम्हाला सिंपल सांगायलो की मिथाइल ग्रुप जे आहे, ऑल अल्काइल ग्रुप्स ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप and this can be explained by using hyperconjugation. नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर ना आपण ते एक्सप्लेन करता, तुम्हाला सांगतो कधी टाइम भेटला तर. हा, तर आता हे आर्थो पॅरा पोझिशन वर पाठवलं. मग आता सर ठीक आहे, दोन प्रोडक्ट फॉर्म झाले, एक आर्थो आर्थो आणि पॅरा टोलिन फॉर्म झालं. आर्थो क्लोरोटोलिन आणि पॅरा क्लोरोटोलिन फॉर्म झालं ना, त्याला आपण आर्थो क्लोरोटोलिन म्हणतात आणि याला पॅरा क्लोरोटोलिन म्हणतो आपण, पॅरा क्लोरोटोलिन. क्लिअर आहे ना सर? आता सिंपल मध्ये सांगा, ह्या दोघांमध्ये मेजर मायनर कोण आहे, म्हणजे कोण जास्त अमाऊंट मध्ये फॉर्म झाला असेल आणि कोण कमी अमाऊंट मध्ये फॉर्म झाला असेल, थोडस लॉजिक लावा, समजून जाते तुम्हाला. ये दोनों में ज्यादा अमाउंट में कौन फॉर्म हुआ, मतलब स्टेबल कौन सा है दोनों में, मेजर कौन सा है? ऑर्थो पॅराक्लोरोटोलिन. हाँ, पॅराक्लोरोटोलिन जे आहे ना ते मेजर आहे रे. काऊन मेजर आहे, रिझन बी सांगतो, इकडे बघा. सिंपल आहे ना रे, सिंपलची गोष्ट आहे. नेचर मध्ये बी आपल्याला आपण बी फॉलो होता. एक सोफावर 3 जण बसू शकतात, 1 2 3 कॅन्डिडेट बसू शकते. तिथं 5 कॅन्डिडेट बसलं तर काय होते, रिपल्शन होते की नाही. 5 कॅन्डिडेट मध्ये इनकम्फर्टेबल फील होते. तेच एका सोफावर 3 बसायच्या जागी 2च बसलं तर किती कम्फर्टेबल फील होते, प्लेस जास्त असते, मस्त रिलॅक्स होऊ शकता. तर इथं बी तसंच व्हायला रे. हे बघ, आर्थोवर एक बल्की म्हणजे CH3 बल्की ग्रुप आहे आणि त्याच्या बाजूला जे Cl आहे ते पण बल्की ग्रुप आहे. तर दोन बल्की ग्रुप ऍडजस्टंट कार्बनवर असल्यामुळे इथे काय होते माहित आहे, रिपल्शन होते, रिपल्शन. आणि पॅराचं बघा, एक Cl खालच्या बाजूला आहे, CH3 वर आहे, म्हणजे इथून डिस्टन्स खूप आहे या दोघांचं, म्हणजे रिपल्शन नाहीच या दोघांमध्ये. तर हे स्टेबल राहते ना, कधी बी मॉलिक्यूल राहू की मग आपण राहू, कोणी राहू, तुम्हाला जिथं आवडते तिथं जायला इंटरेस्ट राहते ना रे. जिथं आवडत नाही तिथं जायला इंटरेस्टेड राहता का तुम्ही? तसंच इथं जे इलेक्ट्रोफाईल फॉर्म झाला आपलं, त्याला आर्थोवर बी जायला चान्स आहे आणि पॅरावर, पण त्याला आवडते कुठं जायला जास्त, पॅरावर. कारण आर्थो पशी गेलं तर बाजूला बल्की ग्रुप आहे ना, ते बल्की ग्रुप मुळे काय होते, इथं रिपल्शन जास्त होते. त्यासाठी Cl+ इज मोर इंटरेस्टेड ऍट पॅरा पोझिशन. तर ऑलवेज पॅरा इज मेजर असं म्हणू शकणार. कधी कधी आर्थो बी मेजर असते. ते आर्थो कधी मेजर असते मला तर हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे आलं तर तिथं आर्थो बी मेजर होऊ शकते. पण जनरली हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे नसेल तर मग कधी बी पॅरा स्टेबल राहते. कारण पॅरा पोझिशन वर पॅरा सबस्टिट्यूटेड म्हणजे पॅरा प्रोडक्ट जे राहते ना त्याच्यामध्ये रिपल्शन कमी राहते. ओके, समजलं का रे? हो. यस सर. तर हे बघा, अजून एक बार बघा. हे बघ, इथं तुम्हाला मी काय दिलो चांगलं आहे का, CH3 दिलो आणि ह्याला ब्रोमिन सोबत ट्रीटमेंट करा म्हणलो. इन प्रेझेन्स ऑफ AlBr3 नसता FeBr3.
AlBr3 नसता ApBr3, तुम्हाला दोन प्रोडक्ट लिहाच लागते. एक आर्थोवर लिहायचं असं आणि एक प्रोडक्ट पैरा पैरावर लिहायचं. एक पैरा। पैरा, हाँ, और बाद में क्या निकला, ये HBr निकल गया, ये बाय प्रोडक्ट. तो अभी सर ये दोनों दो HBr प्रोडक्ट, हाँ, दो प्रोडक्ट फॉर्म हो गए ना, आर्थो, ब्रोमोटोलिन और पैरा. सर इसमें स्टेबल कौन सा है बोले तो कभी भी पैरा को स्टेबल बोलो. क्यों बोले तो ये ग्रुप और ये ग्रुप दोनों दूर दूर होने की वजह से इनके बीच में जो रिपल्शन है वो कम है, और रिपल्शन कम होने से ये स्टेबलाइज हो जाता है और ये स्टेबल है, इसलिए ज्यादा अमाउंट में फॉर्म होता है. और यहाँ पे रिपल्शन है, दो बल्कि ग्रुप पास होने की वजह से इनमें रिपल्शन होता, और रिपल्शन की वजह से ये लेस अमाउंट में फॉर्म होता है, इसलिए इसको माइनर बोलने का, और इस वाले प्रोडक्ट को कभी भी मेजर बोलने का. ओके, क्लियर आहे ना. तर हे तुमचं प्रिपरेशन झालं. पहिला मेथड झाला बघा आज, कोणता, बाय इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन झालं तुमचं.